हॅलो एव्हरीवन, मी ज्योती टेक स्किल राजू मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीसीसी टीबीसी परीक्षेतील ईमेल सेक्शन अगदी सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम ईमेल सेक्शन बद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। ईमेल सेक्शनला एकूण 5 गुण आहेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ दिला जातो। सर्वसाधारणपणे ईमेल सेक्शन मध्ये खालील स्टेप्स येतात। ईमेल प्राप्तकर्ता म्हणजे स्कूलचा ॲड्रेस आपण व्यवस्थित टाइप केल्यास आपल्याला 1 मार्क मिळत असतो। दिलेला सब्जेक्ट जशास तसा लिहायचा असतो आणि आपण तो जशास तसा लिहिला तर आपल्याला त्याचा 1 गुण दिला जातो। ईमेल मधील मुख्य मजकूर म्हणजेच मेसेज व्यवस्थित आणि दिलेल्या फॉर्मॅटनुसार टाइप करायचा असतो। आपल्या मेसेजसाठी आपल्याला पेपरमध्ये 1 मार्क दिला जातो। जर आपल्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक झाले तर आपला मेसेजचा मार्क कट होत असतो। म्हणजे मेसेजमध्ये टाइप करत असताना आपल्याकडून 2 चुका झाल्या तर प्रत्येक चुकीला अर्धा याप्रमाणे आपला 1 मार्क इथे जात असतो। व्यवस्थित मेसेज टाइप करून झाल्यानंतर आपण दिलेली अटॅचमेंटची फाईल पाहून अटॅचमेंट या सिम्बॉल वरती क्लिक करून योग्य ती फाईल अटॅच केल्यास आपल्याला 1 गुण मिळत असतो। टू सब्जेक्ट मेसेज अटॅचमेंट ह्या बाबी व्यवस्थित टाइप करून झाल्यानंतर सेंड या बटनावरती क्लिक करून आपला ईमेल सेक्शन आपल्याला पूर्ण करावयाचा असतो। जर आपण या स्टेप्स व्यवस्थित केल्या तर ईमेल सेक्शनचे पूर्ण 5 गुण मिळवणे खूप सोपे आहे। तर आपण याचे प्रॅक्टिकल करून पाहूया। दिलेल्या एक्झाम्पल मध्ये 2 मध्ये आपल्याला जो ॲड्रेस दिलेला आहे तो आपण टाइप करून घ्यायचा आहे। सब्जेक्ट मध्ये दिलेला सब्जेक्ट टाइप करून घ्यावयाचा आहे। ईमेल मधील मुख्य मजकूर आपल्याला एकही स्पेलिंग मिस्टेक न करता टाइप करावयाचा आहे। आपल्याला अटॅचमेंटची जी फाईलची नाव दिलेली आहे ती लिस्ट मधून आपल्याला सिलेक्ट करून अटॅच या बटनावरती क्लिक करायचे आहे। अटॅचमेंट झाल्यानंतर सेंड या बटनावरती क्लिक करून आपला ईमेल आपल्याला सबमिट करावयाचा आहे। तुम्ही पाहू शकता आपण दिलेले स्टेप्स अगदी व्यवस्थित केल्यामुळे आपल्याला ईमेल सेक्शन साठी पूर्ण 5 गुण मिळालेले आहेत। तुम्ही देखील स्टेप बाय स्टेप हा ईमेल सेक्शन सॉल्व्ह करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।